आय नो गाईज, आय एम सो सॉरी. मला माहिती आहे तुम्ही खूप जास्त डिसअपॉइंट झाली असतील की मी प्रॉमिस करून सुद्धा माझं प्रॉमिस पाळत नाही आहे. म्हणजे मी मिनी ब्लॉग टाकला नव्हता, एक 3-4 दिवस झाले असतील. पण माझ्या बँक अकाउंटचा एक इश्यू झाला होता, मी त्यासाठी त्या कामामध्ये बिझी होती. सो त्यासाठी सॉरीच. आणि आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि आजपासून आपले ब्लॉग रेग्युलर येणारच आहे. तर मी गेली होती एका फ्लॉवर शॉपमध्ये आणि मस्तपैकी रेड रोजेसचा आणि त्याला ब्लॅक पेपरने असा रॅप केलेला छानसा बुके बनवून घेतला. अगदी जसा मला हवा होता, तर दादानी मला तसंच बनवून दिला. ते घेऊन मग मी निघाली आणि मग मी गेले एका दुकानात. इकडनं घेतलं मी एक सिल्क, त्याच्यावर लिहिलेलं यू आर स्पेशल. आणि तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हे सगळं गिफ्ट, चॉकलेट आणि फ्लावर्स मी कोणासाठी तरी घेते, पण असं काही नव्हतं. मी कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीचं काम करत होती आणि ते सक्सेसफुल ठरलं. आफ्टर दॅट रेस्ट करून इव्हनिंगला मी निघाली सॅलॉनमध्ये, कारण मला हेअर ट्रिमिंग करायचं होतं. आणि बघा मला पिंपल्स आलेले दोन्ही गालावरती. आणि त्यानंतर मग मस्तपैकी हेअर वॉश केला, त्याच्यानंतर ब्लो ड्राय केला आणि नंतर खूप छान हेअरकट करून त्यांनी खूप छान हेअर सेटसुद्धा करून दिले. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत. आणि मी डेली इकडनंच हेअरकट करते. तुम्हाला जर सॅलॉनचं नाव आज हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे सॅलॉन ठाण्यामध्येच आहे. आणि त्याच्यानंतर मी घरी आली. मी जेवली नाही कारण मी बाहेरच खाल्लं होतं. देन मी झोपली. गुड नाईट गाईज.